कार्यकर्त्यांच्या बैठकीला उपस्थित असणारे या राज्याचे एक ज्येष्ठ नेते सन्माननीय अशोकराव पाटील साहेब, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि माजी आमदार दीप्तीताई चौधरी, चंदूशेठ कदम, हनुमंत पवार, जीवनजी ओबीसीचे व्हाईस प्रेसिडेंट, राजेंद्र बरकडे, सौरभ अमराळे, दीपालीताई, भाऊसाहेब आजबे, पवन खरात, अनिकेत, त्याचबरोबर साहिल, प्रशांतजी जगताप, अक्षय कांबळे, प्रदीप परदेशी आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये ओबीसींना आपला एक हक्काचा चेहरा वाटतो, एक हक्काचं नेतृत्व या ठिकाणी वाटतं. चंद्रपूरपासून ते अगदी सिंधुदुर्गापर्यंत ओबीसी बांधवांना एकत्रित करण्याची मोहीम ज्यांनी हातामध्ये घेतलेली आहे ते आमचे तरुण सहकारी यशपाल भिंगेजी आणि सर्व जमलेले विविध कॉलेजमधून आलेले सर्व आमचे सहकारी. प्रथमतः अनिकेत आणि पवन या दोघांचं मनापासून कौतुक या निमित्तानं करतो, कारण की या दोन तरुणांनी पुढाकार घेतला आणि तुम्हा सगळ्यांना इथं एकत्रित केलेलं आहे. अजून 2 वाजायचे आहेत, त्यामुळं तुम्हालाही भूक लागलेली नाही आहे, मलाही लागलेली नाही. मी 1 तास काय बोलणार नाही. त्यामुळं आपल्या सगळ्यांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे हे अत्यंत चांगलं आहे, कारण की आज आपण महाराष्ट्रातले अनेक जिल्ह्यातले मुलं मुली इथं आपण शिकण्याच्या निमित्तानं, कोचिंगच्या निमित्तानं, पुढचं शिक्षण घेऊन माझं आयुष्य सुकर झालं पाहिजे या एका भावनेतून या पुण्यनगरीमध्ये पुण्यामध्ये आपण त्या ठिकाणी आलेलो आहोत, ज्याचा इतिहास यशपालजींनी थोडा सांगितला आपल्या भाषणामध्ये. ज्या पुण्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून शिक्षणाची द्वारं ही आपल्या पिढीला उघडी करण्यात आली. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली, छत्रपती शाहू महाराजांनी समतेचा संदेश दिला, ही सगळी माहिती यशपालजींनी आपल्याला प्रास्ताविकामध्ये दिली. परंतु आजच्या पिढीला सांगणं गरजेचं आहे की माहिती फक्त माहितीपुरती न राहता या महापुरुषांनी आपल्यासाठी केलेलं योगदान आहे, म्हणून आज ताटमानेनं आम्ही उभे आहोत हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपण 2 मिनटं, 4 मिनटं, 5 मिनटं डोळे बंद करून हे महापुरुष या इतिहासामध्ये नसते. छत्रपती शिवाजी महाराज नसते, छत्रपती शाहू महाराज नसते, महात्मा ज्योतिबा फुले नसते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली नसती, सावित्रीबाईंनी मुलींना शिक्षणाची व्यवस्था करण्याची भूमिका घेतली नसती, तर आज काय असतं? हातात मोबाईल असता परंतु नेटवर्क नसतं. हातात तुमच्या जसं आज तुम्हाला मोबाईल विदाऊट नेटवर्क चालत नाही, तसं तुमच्या आयुष्याचं नेटवर्क ही महापुरुष आपल्या नसते आयुष्यामध्ये, तर तुमच्या आणि आमच्या आयुष्याचं नेटवर्क नसतं. फक्त आपलं जीवन असतं, आपलं आयुष्य असते, आपली ओळख असते, परंतु आपल्या आयुष्याची दिशा असणार नव्हती. हे प्रथम लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून मी सातत्यानं सांगतो, ज्या भूमीला इतिहास असतो तीच भूमी भूगोल घडवत असते. हिस्ट्री असते तिथंच जिओग्राफी घडत असते. ज्या भूमीला इतिहास नसतो, तुम्ही हिस्ट्रीमध्ये देखील पुस्तकं वाचली असतील, अनेक जगाच्या पाठीवर देश आहेत, त्या देशांना कुठल्या दिशेनं जावं 100 वर्ष देश झाला तरी या ठिकाणी कळत नाही, कारण की त्या देशांना इतिहास नाही आहे. आपण नशीबवान आहोत महाराष्ट्रातली मंडळी, संतांची भूमी म्हणून आपली ओळख या ठिकाणी. संतांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, वारकरी संप्रदायाने एक संप्रदाय तयार केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला लढायचं कसं या ठिकाणी शिकवलं. महात्मा ज्योतिबा फुलेंनी या ठिकाणी आपल्याला शिकवण दिली, सावित्रीबाईंनी आपल्याला दारं उघडी करून दिली. म्हणून आज आपण ताटमानेनं या पुण्यामध्ये शिकायला येऊ शकतो, हे आपण लक्षात ठेवलं. आणि म्हणून ज्यावेळी अनेक कॉलेजच्या मुलामुलींशी मी मध्यंतरी कोल्हापूरमध्ये तुमच्यासारख्या सगळ्या मुलामुलींशी कॉफी घ्यायला 2-2, 3-3 तास एका रेस्टॉरंटमध्ये जवळजवळ 6-7 कॉलेजेसमध्ये बसलो. 3-3 तास मी तुमच्याबरोबर घालवले, म्हणजे तुमच्या एजच्या मुलामुलींच्यावर घालवले. त्यांच्या मनामधले प्रश्न, तुमच्या मनामधले असणारे कल,
तुमच्या मनामध्ये असलेल्या ज्या गोष्टी आहेत, आज अशी परिस्थिती चाललेली आहे की यू आर लिव्हिंग इन प्रेझेंट नॉट इन पास्ट. पास्ट पण बघितलं पाहिजे, फ्युचरचा ज्यावेळी आम्ही विचार करतो त्यावेळी प्रेझेंटमध्ये जगलंच पाहिजे. परंतु जर पास्ट आमचा सक्षम असेल तरच आमचं फ्युचर या ठिकाणी चांगलं असणार. आणि म्हणून हा पास्ट सांगण्याचं काम या ओबीसीच्या व्यासपीठावरून तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं. आज आमच्या तरुण पिढीची अवस्था काय, मला काय करायचं, माझ्याशी याचा काय संबंध आहे, मला याच्याशी काय घेणं देणं आहे, अशी अवस्था आजच्या पिढीची तुमची या ठिकाणी. दोष तुमचा नाही आहे, कारण की सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी या दोन्ही गोष्टीचा प्रचंड मारा आहे. नेमकं चांगलं कुठलं आणि वाईट कुठलं हे आपल्याला माहीत नाही, अशी अवस्था तुमच्या पिढीची या ठिकाणी झाली. पूर्वी आम्ही लहानपणी, तुम्ही जाता मामाच्या घरी, आपण सुट्टीला जात होतो. मामाच्या घरी गेल्यावर आजी भेटायची आणि आजी काही जुन्या गोष्टी सांगायची आणि माहिती आपल्याला मिळायची. आता आमची अवस्था अशी आहे, मी नेहमी सगळ्या पुढच्या पिढीला सांगत असतो, मी आता 55 वर्षाचा आहे, मी पुढच्या पिढीला सांगत असतो की तुमचं आयुष्य वेगळं होतं. तुमच्या आयुष्यात ज्यावेळी तुम्ही तरुण वयामध्ये होता त्यावेळी 4 प्रलोभनं होती तुमच्या आयुष्यात. एक सिनेमाला जाणं, एक कुठं तर सारसबागेत जाणं, लय ते लय मला वाटतं प्रशांतराव आणि कुठलं होतं दीप्तीताई, प्रलोभन जास्तीत जास्त. हे 4 प्रलोभनं जास्तीत जास्त होते मागच्या पिढीकडं. आज आमच्या पिढीकडं 1,00,000 प्रलोभन आहेत. ह्या शस्त्राच्या माध्यमातून 1,00,000 प्रलोभनं आमच्या पुढे या ठिकाणी. आणि म्हणून या पिढीशी संवाद साधताना, जेनझी म्हणून आपण ज्याचा उल्लेख या ठिकाणी करतो, तुमच्याशी संवाद साधताना तुमच्या नेमक्या अडचणी, तुम्हाला वेगळी दिशा या ठिकाणी देणं हे आमची जबाबदारी निश्चितपणे या ठिकाणी. तुम्ही सगळं चुकीचं करताय का, तर नाही. तुम्ही सगळं बरोबर करताय का, तेही खरं आहे की काही गोष्टी तुम्ही बरोबर करताय, काही चुकीच्या या ठिकाणी करताय. परंतु या अशा कार्यक्रमातून आपल्याला काय मिळणार आहे की आपला इतिहास काय आणि ज्या भूमीवर आपण उभे आहोत त्या भूमीच्या पायावरून आपली पुढची दिशा या ठिकाणी उद्याच्या भविष्यकाळात या ठिकाणी ठरणार आहे. आणि म्हणून ही संघटना ओबीसी या बॅनरखाली जरी संघटना असली तरी तुम्ही युवक आणि युवती तुमच्या आयुष्याचं डिसिजन घेणारे या ठिकाणी असणार. मी नेहमी आमच्या तरुण पिढीला या ठिकाणी म्हणतो की रीलमध्ये न अडकता रिअल लाईफ आपली काय याचा विचार करणं या ठिकाणी गरजेचं. तुम्ही म्हणाल सगळे सोशल मीडिया विरुद्ध बोलतात, मी सोशल मीडियावर आहे, मी इंस्टाग्रामवर आहे, मी ट्विटरवर आहे, मी फेसबुकवर आहे. मी आता ट्विटर बघत होतो, खाली तुमचं भाषण चालू होतं, मला जे गरजेचं आहे ते मी या ठिकाणी बघत होतो. परंतु आज आम्ही या सोशल मीडियाचा वापर आम्ही कशासाठी करतो हा या ठिकाणी महत्त्वाचा विषय. मी ज्यावेळी कॉफी पीत या मुलामुलींशी बसलो होतो पाटील साहेब, त्यावेळी सहज गप्पा मारता मारता मुलींना म्हणलं, तुम्ही इंस्टाग्राम सोशल मीडियावर दिवसातून 3-4 तास घालवता, त्याच्यापेक्षा कोर्सेराचे मोफत कोर्सेस आहेत ते तुम्ही करायला शिका. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं आता या ठिकाणी नवं युग आलेलं आहे, त्याची माहिती घ्यायला या ठिकाणी शिका. मुलगी पुढची या ठिकाणी, मुली खरं बोलतात, बरोबर आहे ना, मुली खरं बोलतात, बरोबर आहे का नाही, तुमची बाजू घ्यायला लागलो मी. तर ती मुलगी पटदिशी बोलली, काका 4 तास नाही अर्धा तास जातात. ती खरं बोलली, म्हणजे ती खोटं बोलायचं असतं तर ती म्हणली असते. म्हणजे जर अर्धा तास आमचे 24 तासातले स्क्रीन टाईम आमचा जात असेल तर आम्ही नेमके कुठल्या दिशेला चाललेलो आहोत, मग आम्हाला आमचे प्रश्न कळणारच नाही, मग आम्हाला आमचं वास्तव कळणार नाही, मग आम्हाला आमचा इतिहास कळणार नाही. आणि तो इतिहास कळायचा असेल, वास्तवतेत राहायचं असेल तर फॅक्ट्सवर जाणं हे तुम्हाला अत्यंत गरजेचं आहे. 50 वर्षापूर्वीच्या ग्रॅज्युएट पुढं वेगळा संघर्ष होता, त्यावेळचा काळ वेगळा होता, परंतु आत्ताच्या तुमच्या पुढचा काळ या ठिकाणी वेगळा आहे. आणि या काळामध्ये जर तुम्ही संघटित नाही राहिला, समाज म्हणून जर आपण संघटित नाही राहिलो तर उद्याची दिशा आपली काय असेल आपण या ठिकाणी सांगू शकत. आज तुम्ही प्रामाणिकपणे प्रत्येकाने स्वतःचं ॲनालिसिस संध्याकाळी करा. घरी गेल्यानंतर माझ्या दिवसभरातले 12 तास मी नेमकं कशावर घालवले हे कागदावर लिहायला चालू करा. तुम्ही लिहायला चालू करा आणि मग तुमच्या लक्षात येईल की माझ्या 12 तासातला प्रोडक्टिव्ह वेळ आम्ही कशावर या ठिकाणी घालवला हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात. आणि म्हणून हा इतिहास
जो यशपालजींनी तुम्हाला सांगितला, कदाचित तुम्ही म्हणाल माझ्याशी रिलेव्हन्स आहे का तो, मला आत्ता रिलेव्हंट आहे का, मला त्याच्यातून नोकरी लागणार आहे का, मला त्याच्यातून आजचा माझा प्रश्न या ठिकाणी सुटणार आहे का, तर हे प्रश्न सोडवणारच रिलेव्हन्स त्याच्यातून आहे हे आपण ज्यावेळी लक्षात घेऊ त्यावेळी या महापुरुषांची खऱ्या अर्थानं केलेलं काम, त्यांनी केलेलं कार्य याची जाणीव आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी. हा कार्यक्रम ओबीसी युवक आणि युवतींना एकत्र करणं हा एक उद्देश आहेच. म्हणजे आता अनिकेत आणि पवननी तो उद्देश या ठिकाणी आहेच, तुम्हाला एकत्रित करणं, तुम्हाला त्या ठिकाणी काही चांगल्या गोष्टी या ठिकाणी सांगणं. मगाशी काही सत्कार करत असताना सगळ्यात जास्त टाळ्या स्वराज्य काय आहे त्यांचं नाव करिअर अकॅडमीला पडल्या. किती ताबडतोब बोलला बघा तुम्ही. म्हणजे मी त्यांना नाव विचारलं, म्हणलं तू सगळ्यात जास्त टाळ्या त्यांना पडल्या म्हणजे का, तर तो एक आदर्श तुमच्या समोर आहे, त्यांचं नाव मला माहित नाही, हनुमंत काळे सर. तर आता काळे सरांचा काहीतरी आदर्श तुमच्या समोर आहे, त्यांनी काहीतरी चांगलं तुम्हाला शिकवलेलं आहे म्हणून तुमच्या टाळ्या पडल्या, तुम्हाला कुणाला सांगावं या ठिकाणी लागलं नाही. तसंच या सगळ्या महापुरुषांनी देखील आज जो पाया गाठलेला आहे तुमच्या आमच्या आयुष्याचा, तो या सगळ्या महापुरुषांनी गाठलेला आहे. त्यांनी काय शिकवण दिली ही अत्यंत उद्याच्या भविष्यकाळात या ठिकाणी महत्त्वाची असणार. आज आमची जनरेशन कन्फ्युज्ड आहे. कन्फ्युज कशामुळे आहे, इन्फॉर्मेशनचा मारा प्रचंड तुमच्यापर्यंत या ठिकाणी. मी मगाशी मोबाईल उचलून दाखवला, मागं दोघं तिघं जण अजून मोबाईलमध्ये आहेत, जरा इकडे लक्ष द्या, मी 10 मिनिटात संपवणार आहे. तर पोरच आहेत, पोरी सगळ्या बघायला लागल्या तिकडं. त्यामुळं सगळ्यांना आजचं जनरेशन या ठिकाणी कन्फ्युज्डमध्ये आपण का आहोत, कारण की इन्फॉर्मेशन सोर्स प्रचंड प्रमाणात या ठिकाणी. मी परवा काही भाषणामध्ये सांगितलं की आत्ता जे चाललेलं आहे, आता छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल अनुद्गार काढले जातात, चुकीची माहिती, त्यांचा जन्म अमक्या ठिकाणी झाला म्हणून सांगितला जातो. महात्मा ज्योतिबा फुलेंच्याबद्दल काहीतरी बोललं जातं, सावित्रीबाई फुलेंच्याबद्दल काहीतरी बोललं जातं, बसवांनांच्या बाबतीत काहीतरी बोललं जातं, शाहू महाराजांच्या बाबतीत काहीतरी बोललं जातं. हे काय चाललेलं आहे, हा 100 वर्षाचा प्लॅन चाललेला आहे. आज आमची पिढी, तुमची काही प्रमाणात पिढी, आज आम्ही जे काही यशपाल इंगे शिकले, अशोक पाटील साहेब जे काही ज्ञान मिळवलं ते लायब्ररीमध्ये जाऊन पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी ज्ञान मिळवलं. हनुमंत पवार जे आज टीव्हीवर डिबेट करतात ते पुस्तक वाचून या ठिकाणी डिबेट करतात. एवढा डिबेट चांगला करतात की डिबेट करून आल्यावर भाजपवाले गळा धरायला येतात त्यांचा. एवढं सत्य बोलतात की रिव्हॉल्वर दाखवतात. म्हणजे एवढं सत्य हनुमंत पवार बोलतो की डिबेट करून तो लाईव्ह टेलिकास्टचं शेवटची 3 मिनिटं राहतात. लाईव्ह टेलिकास्टला वेळ लागतो, ते खाली उतरेपर्यंत बाबाच्या पाठीमागे लागतात. म्हणजे एवढं आज वातावरण आहे. ही सगळी मंडळी पुस्तक वाचून या ठिकाणी ज्ञान मिळवलं आणि ते त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतायत. आज जे काय अनुद्गार महापुरुषांच्या बाबतीत या ठिकाणी जात आहेत त्याचा डिजिटल फुटप्रिंट तयार होतोय. काय तयार होतोय, डिजिटल फुटप्रिंट. आज तुम्ही सगळे मंडळी आज लायब्ररीत किती जाता आणि चॅट जीपीटी किती वापरता, जेमिनाय किती वापरता, गुगल किती वापरता, याचा विचार केला तर 70% लोक आज गुगलवर आहे का नाही? प्रामाणिक खरं बोलाय, मी सुद्धा गुगलवर आहे. माहिती लागत असेल तर मी सुद्धा गुगलवरनं माहिती घेतो. मी तेच परवा सांगितलं की 2004ला मी ज्यावेळी आमदार झालो त्यावेळी 3-4 तास लायब्ररीमध्ये घालायचो. भाषण एखादं करायचं असेल विधानसभेमध्ये तर त्या ठिकाणी माहिती घ्यायचो. आज तीच माहिती मला टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध होते. मी जो पहिला मुद्दा तुम्हाला सांगितला की महापुरुषांच्या बद्दल ज्या चुकीच्या गोष्टी आज समाज माध्यमातून येतात त्या डिजिटल फुटप्रिंट बनतात. 50 वर्षानंतर 100 वर्षानंतर हेच खरं होईल या पद्धतीचा प्रयत्न आता चालू आहे. यशपालजी, हेच खरं होईल, कारण की 50 आत्ताच लायब्ररीत जाणाऱ्यांची संख्या कमी आहे, खरं वाचण्याची संख्या कमी आहे. आता पुढच्या काळामध्ये हेच सत्य आहे हे बिंबवण्याचं काम आता या ठिकाणी चालू आहे. म्हणजे उद्याच्या भविष्य काळात 100 वर्षानंतर ज्यावेळी गुगल तुम्ही एखाद्या महापुरुषांबद्दल कळाल त्यावेळी चुकीच्या गोष्टी, खोट्या गोष्टीच तुम्हाला अल्गोरिदम पुढे घेऊन जाईल, खऱ्या गोष्टी तुम्हाला त्यांच्याबद्दल बघायलाच मिळणार नाही. आणि म्हणून आपली जबाबदारी आहे. कधी कधी मी त्यावेळी त्या मुलींशी बोलत आहे, म्हणजे आमचा काका राजकारणाशी काय संबंध.
मी म्हणलं तुमचा राजकारणाशी संबंध आहे, कारण की तुमची फी सवलतीचा निर्णय शासन घेतो, तुमच्या शिष्यवृत्तीचा निर्णय शासन घेतो, तुमच्या मोफत बस प्रवासाचा निर्णय शासन या ठिकाणी घेतो. उद्या तुम्ही ग्रॅज्युएट झाल्यानंतर तुम्हाला नोकरी मिळाली पाहिजे यासाठी शासन निर्णय या ठिकाणी घेतो. आणि मग तुम्ही राजकारणामध्ये जर इंटरेस्ट नाही दाखवला, लोकशाहीमध्ये जर इंटरेस्ट नाही दाखवला, तर उद्या राज्यकर्ते तुमच्या विषयाचा निर्णय, तुमच्या आयुष्याचा निर्णय घेणारे निर्णय होतील का याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आज आम्हाला अनेक कॉलेजच्या मुलामुलींना वाटतं मी कशाला मतदानाला जाऊ. मी अनेकांशी बोलतो, मतदान केलंस का नाही म्हणतात, मी मतदानाला गेलो नाही. मग डेमोक्रेसी आम्ही अपेक्षित या ठिकाणी का करतो. आज वर्गामध्ये तुम्ही देखील एखादा मुलगा मुलगी या ठिकाणी चुकीचं बोलले तर उठून ताडकीने बोलता की हे चूक आहे, म्हणून ह्याला डेमोक्रेसी म्हणतात. ही डेमोक्रेसी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमुळं आपल्याला प्राप्त झालेली आहे. ही टिकवायची असेल तर मतदानाचा हक्क बजावणं ही देखील नव्या पिढीपुढे गरज आहे. हे देखील मला मुद्दामून तुम्हाला या ठिकाणी सांगायचं. समाज म्हणून आपण एकत्र झालंच पाहिजे. व्यक्तिगत आपण आज ओबीसी समाज, त्याच्या पुढच्या अडचणी, त्याच्या पुढच्या समस्या ह्या अनेक आहेत, ज्याचा उल्लेख यशपालजींनी केला. राहुल गांधींनी सांगितलेला आहे की ज्याची या ठिकाणी जेवढा टक्केवारी आहे तेवढी त्याची भागीदारी या ठिकाणी असली पाहिजे, ही भूमिका मांडलेली आहे. काय चुकीचं नाही त्यांचं. जर त्या समाजाचं नेतृत्व एवढं असेल तर त्या समाजाला तेवढं नेतृत्व नोकरीमध्ये असू दे, इतर सगळ्या ठिकाणी मिळालं पाहिजे. ही भूमिका काँग्रेस पक्षानं सातत्याने या ठिकाणी घेतली. आज देशामधलं एक फॅब्रिक बदलत चाललेलं आहे. आज तुम्ही खुर्चीवर इथं येऊन बसला, खुर्च्या लावल्या तसं बसला का शेजारी कुठल्या जातीतली मुलगी बसल्या मग बसला, होय किंवा नाही सांगा मला. हा, खुर्ची लावली म्हणून बसला ना, जिथं खुर्ची मिळेल तिथं बसलं का. माझ्या शेजारी कुठल्या जाती धर्मातली मुलगी बसल्या तिथं विचारून बसला का तुम्ही, होय का नाही. नाही, हे आपल्याला शिकवलं गेलेलं आहे. गेल्या 70 वर्षामध्ये जात कुठली, धर्म कुठला याच्यापेक्षा माणुसकीला महत्त्व देण्याचं काम काँग्रेस पक्षानं सातत्याने या ठिकाणी केलेलं आहे. आणि ती माणुसकी आजच्या काळामध्ये संपत चाललेली आहे. मी राजकीय बोलण्यापेक्षा आज सत्तेत असणारी मंडळी समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात. जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा, धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. आज सत्तेमध्ये असणारी मंडळी या ठिकाणी नोकरीबद्दल चर्चा करत नाहीत, तुमच्या समोरच्या आव्हानाबद्दल या ठिकाणी चर्चा करत नाहीत, तुमच्या समोर असलेल्या अडीअडचणीबद्दल चर्चा करत नाहीत, परंतु जाती आणि धर्मामध्ये कशी ही नवीन पिढी या ठिकाणी विखुरली जाईल आणि मग आपलं राजकीय पोळी कशी साधता येईल हा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. परंतु काँग्रेसची नेहमीच भूमिका राहिलेली आहे की सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका राहिलेली आहे. आणि माझी तुमच्या तरुण पिढीला या ठिकाणी विनंती आहे की आज तुम्ही एका व्यासपीठावर या ठिकाणी आलेला आहात, ठीक आहे, आम्हाला सरांनी सांगितलं म्हणून आलो, एवढ्यापुरतं मर्यादित न राहता आपण या ठिकाणी काय करणार आहोत. कारण की शेवटी तुमच्या आयुष्याची 50 वर्षे पुढचे आहेत. तुम्ही आता 20-25 वयाचे सगळ्या, तुमच्या आयुष्याची 50 वर्ष आहेत. तुमच्या आयुष्याची 50 वर्ष सुकर जायचे असेल तर या सगळ्या कॅनव्हासमध्ये कलर टाकण्याचं काम तुम्हाला या ठिकाणी करावं लागेल. हा कॅनव्हास जर कोरा ठेवला तर तुमचं आयुष्य देखील कोरं राहणार आहे. माझा या कॅनव्हासशी संबंध नाही असं तुम्ही म्हणू लागला तर तुमच्या या ठिकाणी आयुष्यामध्ये कलरफुल आयुष्य तुमचं राहणार नाही. आणि म्हणून ही गरज आहे की आता ओबीसी म्हणून या युवक संघटनेच्या माध्यमातून एकत्र येणं हे माझा स्वार्थ आहे असं समजा, स्वतःचा पहिला स्वार्थ आहे म्हणून समजा की आय एम सेल्फिश टुवर्ड्स मी. माझ्या स्वतःकडे मला पहिला स्वार्थ बघायचा आहे. माझं करिअर करायसाठी ही गरज आहे. मी संघटित झालो तरच माझं करिअर होणार आहे. हे जर तुम्ही विचार केला, मग माझ्या शेजारचा विचार करा, मग माझ्या जातीतल्या माणसाचा विचार करा, ऑटोमॅटिकली संघटित ताकद ही उद्याचं तुमचं भविष्यकाळ सुकर करायला या ठिकाणी मदत करणार आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. आव्हानं मोठी आहेत तुमच्या पुढं. सगळं खरं, सगळ्या अडचणी सुटणार आहेत असं नाही. तुम्ही म्हणणार यांना भाषण करायला काय बिघडते, आमच्या दररोजचे प्रॉब्लेम काय आहेत आम्हाला या ठिकाणी माहीत आहे, आमच्या आईवडिलांची अवस्था काय आम्हाला माहीत आहे. परंतु ज्या आईवडिलांनी कबाड कष्ट करून तुम्हाला पुण्यामध्ये शिकायला पाठवलेलं आहे त्या पुण्यामध्ये मी नेमकं काय करतोय हे देखील तुम्ही प्रत्येकानं आत्मचिंतन या ठिकाणी करणं गरजेचं. प्रत्येकानं आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. आज MPSCची मुलं भेटत आहेत,
4 अटेम्प्ट 5 अटेम्प्ट नंतर या ठिकाणी डिस्टर्ब होताना आम्हाला पाहायला या ठिकाणी मिळत आहेत। आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये एकच उद्देश महत्त्वाचा आहे की संघटित होणं हे अत्यंत या ठिकाणी महत्त्वाचं आहे। आणि मला वाटते त्या दृष्टीनं अनिकेत असेल किंवा पवन असेल, आता मगाशी एका मुलानं या ठिकाणी ओबीसीसाठी उपोषण केलं, कमवा आणि शिका या योजनेतलं शिष्यवृत्ती वाढवून द्यासाठी। तो तिथं विद्यार्थी असेल नसेल मला माहीत नाही, त्यानं स्वतःसाठी उपोषण केलं का तर दुसऱ्यांसाठी उपोषण केलं। त्यानं उपोषण केलं म्हणून विद्यापीठाला शिष्यवृत्ती वाढवून देण्याची जबाबदारी या ठिकाणी घ्यावी लागेल। तसं आज आम्ही मंडळी हे आम्ही कुणासाठी करतोय, आमचा थोडा स्वार्थ असेल कदाचित ओबीसींना एकत्र करण्याचा, परंतु त्यातून समाजातल्या लोकांचा उत्कर्ष होणे हा लाजर स्वार्थ जो काय तो तुमचा उत्कर्ष होणे हा लाजर स्वार्थ त्याच्या पाठीमागचा प्रामुख्यानं आहे। आणि म्हणून हा कार्यक्रम फक्त सरांनी सांगितलाय जायचा आहे अशा पुरता मर्यादित न ठेवता मी काय करणार आहे, मी माझ्या आयुष्याची दिशा काय ठरवणार आहे, मी उद्याच्या भविष्यकाळात आयुष्यामध्ये काय करणार आहे हे देखील आपण विचार करणं गरजेचं आहे। आणि म्हणून मी मगाशी म्हटलं तसं या सगळ्या महापुरुषांचा आपण विचार करत असताना त्यांनी दिलेलं योगदान हे आपलं लक्षात ठेवणं या ठिकाणी गरजेचं आहे। विचारात क्लॅरिटी तुमच्या असणं गरजेचं आहे, डायरेक्शन आपोआप या ठिकाणी मिळेल। जास्त कन्फ्युज्ड राहिल्यामुळं कन्फ्युजन वाढतं, क्लॅरिटी असली पाहिजे, ॲटोमॅटिकली दिशा तुम्हाला निश्चितपणे या ठिकाणी मिळते। हे मला मुद्दामून आपल्याला या निमित्तानं सगळ्यांना या ठिकाणी सांगायचं आहे। सांगण्यासारखं बरंचसं आहे, परंतु जास्त मी काय सांगणार नाही, कारण की 2-3 गोष्टीच सांगणार आहे। तुम्ही ऑडियन्स म्हणून राहायचं का उद्या महाराष्ट्राच्या भविष्यामध्ये महाराष्ट्राच्या सिनेमामध्ये ॲक्टर डायरेक्टर आणि हिरो व्हायचं हिरोईन व्हायचं हे तुम्ही या ठिकाणी ठरवायचं। तुम्ही ऑडियन्समधून राहायचं का फक्त या महाराष्ट्राच्या उद्याच्या भविष्यकाळात मी डायरेक्टर होणार आहे, मी या महाराष्ट्राच्या भविष्यामधला हिरो होणार आहे, मी हिरोईन होणार आहे किंवा स्क्रिप्ट रायटर होणार आहे हे ठरवण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे। आणि म्हणून ही गरज आहे, आत्ता संघटित नाही झालो तर या ठिकाणी कधी या ठिकाणी आपण होणार नाही। आज प्रत्येक जण आपल्या व्यापामध्ये या ठिकाणी अडकलेला आहे। आज आम्ही फेसबुकवर 5,000 आणि 10,000 किलोमीटरवरच्या मैत्रिणीला जिला आम्ही कधी बघितलेलं नाही तिला वाढदिवसाच्या आम्ही शुभेच्छा देतो, त्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, परंतु माझ्या बाकावर शेजारी बसलेल्या मैत्रिणीचं दुःख काय हे आम्हाला कळत नाही। ज्यावेळी ती आत्महत्या करते त्यावेळी आम्हाला लक्षात येतं दररोज माझ्याबरोबर होती, दररोज जेवायला माझ्याबरोबर होती, नाश्त्याला माझ्याबरोबर होती, तिनं असं पाऊल का उचललं मला कळालं नाही असं ज्यावेळी तुम्ही ग्रुपमध्ये आम्हाला सांगता, मी अनेकाशी संवाद साधतो त्यावेळी लक्षात येतं आम्ही मित्र आहोत परंतु मैत्री आम्ही जपली का ही शंका या ठिकाणी निर्माण होत। आणि माझी तुमच्या पिढीला या ठिकाणी विनंती आहे, हे ओबीसी संघटनेच्या माध्यमातून एकत्र येणं हे उद्याच्या भविष्यकाळातल्या संकटासाठी या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे, परंतु मानसिक दृष्ट्या सुद्धा आपण या ठिकाणी स्ट्रॉंग राहणं हे उद्याच्या भविष्यकाळात या ठिकाणी गरजेचं आहे असं मला तुम्हा सगळ्या मंडळींना या निमित्ताने या ठिकाणी सांगायचं आहे। मगाशी कुणीतरी मला सांगितलं सायरा सिनेमासारखी भावना ठेवा, सायरा सिनेमासारखी भावना ठेवा, छावासारखं धैर्य ठेवा आणि धुरंधर सारखी तयारी ठेवा। सायरा सिनेमा सगळ्यांनी बघितलाय का नाही बघितलाय? लव्ह स्टोरी आहे, नाही 2005चा आहे। त्यामुळं सायरा सिनेमासारखी भावना आपण ठेवली पाहिजे, छावासारखं धैर्य आपण ठेवलं पाहिजे आणि धुरंधरसारखी तयारी आपण ठेवली पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये। मग कसलंही संकट येऊ दे, कसलीही समस्या येऊ दे, त्या समस्याला आपण निश्चितपणे सामोरं जाऊ शकतो, परंतु हे सामोरं जायचं सामर्थ्य हे संघटित ताकदीमध्ये आहे। एक बोट वर केलं काही होणार नाही, मूठ आवडली 5 बोटं एकत्र केलं तर ताकद या ठिकाणी निर्माण होते। ही ताकद या ओबीसी युवक आणि युवती संघटनेच्या माध्यमातून आपण निर्माण करा। उद्या ओबीसींच्यावर अन्याय करायचं धाडस या महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये कोण करणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो, शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। शॉर्टमध्ये नाही शॉर्टमध्ये कोल्हापूरच्या लाल मातीतून भेटलेले नेतृत्व आज संपूर्ण महाराष्ट्रातील युवकांसाठी